There was a question yesterday, log of 4x plus 6 upon x to the base 1 by 5 greater than equal to 0. For this question, we need to solve two inequations. दोन inequation आपल्याला सोडवायचे आहेत. In any question, there are going to be two conditions. एक तर मी तुम्हाला काल सांगितलं, लॉग कधीही कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा घेतला जाऊ शकत नाही. याचा अर्थ इथे लॉग कोणाचा घेतला गेलाय? 4x plus 6 upon x. Log of negative number will not exist. So strictly 4x plus 6 upon x should be greater than 0. हे सगळ्यांना मान्य आहे? First condition. Yes. Okay. So 4x plus 6 upon x, this should be greater than 0. बरोबर. आता सेकंड कंडिशन जी आहे, त्यामध्ये जे काही क्वेश्चन मध्ये त्यांनी स्पेसिफाय केले, त्याचा लॉग टू द बेस 1 by 5 should be greater than equal to 0. Log of 4x plus 6 upon x to the base 1 by 5 is greater than equal to 0. ह्याचा आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट केलं होतं काल? 4x plus 6 upon x आणि 1 by 5 raised to 0. 1 by 5 raised to 0 gives us 4x plus 6 upon x. What sign should be included here? Greater than equal to ki less than equal? Which one, A or B? इथं साइन कुठली आणू दे? Now please pay attention. Yesterday we had made a minor mistake. ती मिस्टेक अशी होती, log x to the base a greater than b म्हणलं तर x greater than a raised to b होणार आहे, obvious आहे. But when a is greater than 1 and when a is less than 1, म्हणजे a जर 0 to 1 मध्ये असेल, जो काही बेस आहे तो 1 पेक्षा लहान असेल, if the base is less than 1, तेव्हा x less than a raised to b होणार, म्हणजे ही साइन चेंज होणार. आपला जो काही बेस 1/5 आहे तो 1 पेक्षा लहान आहे का मोठा आहे? प्लीज टेल मी. जो बेस 1/5 आहे तो 1 पेक्षा लहान आहे का मोठा आहे? So in simple words, I'll tell you, while changing a logarithmic to exponential किंवा एखाद्या लॉगॅरिथमिकला एक्सपोनेन्शियल मध्ये चेंज करत असताना ही टर्म आहे तशी लिहून घ्यायची. 1/2 raised to 0 राईट साइडला लिहून घ्यायचं. ही साइन आहे तशी ठेवायची जेव्हा बेस हा 1 पेक्षा जास्त असेल, आणि ही साइन चेंज करायची जेव्हा बेस हा 1 पेक्षा कमी असेल. डू यू ऑल अंडरस्टँड दिस? Whenever we are converting from logarithmic to exponential, काल आपण गडबडीत greater than equal to घेतलं होतं. Yes or no? We had made a mistake. आपण आहे तसं घेतलं. आपण इथं 1 by 5 ला फोकस करायचं राहून गेलं.
1/5 रेस टू 0 हे 1 होणार आहे, नो डाऊट इन दिस. 4x + 6/x आहे तसं असणार आहे. पण इथं ग्रेटर दॅन इक्वल टू येणार का लेस दॅन इक्वल टू येणार? तर इकडे लेस दॅन इक्वल टू येणार. द साइन इज गोइंग टू चेंज when the base is less than 1. आणि ह्याचं रिझन मी तुम्हाला काल सांगितलंय, बरोबर ना? So what did you understand from this? If the question says second condition मध्ये log of 4x + 6/x to the base 2 जर असतं आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणलं असतं तर 4x + 6/x. Tell me, greater than equal to or less than equal to? A का B? Tell me, what will you write here? आपण greater than equal to का लिहिलं? Why did we write greater than equal to? Because the base is more than 1. कधी पण लक्षात ठेवा, बेस जर 1 पेक्षा जास्त असेल तर इनइक्वालिटी साइन चेंज करायची नाही, कीप इट सेम. If base is greater than equal to 1 or greater than 1, keep it as it is. Okay? What if I would write here 1/2? तर इकडे 1/2 लिहिलं असतं तर काय केलं असतं? A का B? साइन चेंज होणार. That is less than equal. समजलं सगळ्यांना? Are you all getting this? So in our question yesterday, पहिली कंडिशन तर बरोबर आहे. पहिली कंडिशन आपण सोडवली सुद्धा होती, लक्षात आहे का? ही कंडिशन कशी सोडवली होती? ह्याचे क्वेश्चन्स आपण मागे पण सोडवले. नंबर लाईन काढायची. Tell me where the numerator is going to be 0. The numerator is going to be 0 at x equal to -1.5, yes or no? The numerator will be 0 at x equal to -1.5. And the denominator will be 0 at x equal to 0. So two zeros कोण आहेत ते? -1.5 and 0. त्याच्या पुढे काय केलं होतं आपण? आठवते का? त्याच्या पुढे काय केलं होतं? कुठलाही एक रिजन घ्या. टेक दिस रिजन, पुट x equal to 1 in the above equation. या इक्वेशन मध्ये लेफ्ट साइडला x equal to 1 सबस्टिट्यूट करा आणि मला सांगा पॉझिटिव्ह येतं का निगेटिव्ह येतं. बी क्विक. करेक्ट. पॉझिटिव्ह येणार. पॉझिटिव्ह म्हणजे बाजूला काय लिहू दे? Negative. Correct. And what on the leftmost? Again positive. What is our requirement? Positive or negative? Question मध्ये what is the requirement? Not in the question. Look at this condition. या condition मध्ये what is the requirement? Greater than 0 म्हणजे positive ना? So which are the regions we will go with? हा वाला region. हा शेड करतो बघा. आणि हा वाला region. Correct. First and third.
सेकंड कंडिशन सोडवूयात आता. एक कंडिशन झाली, आता अजून एक कंडिशन सोडवायची. अजून एक कंडिशन काय आहे? 4x + 6 अपॉन x 1/5 रेस टू 0. क्वेश्चन मध्ये ग्रेटर देन इक्वल टू आहे. आपल्या इथं काय आला पाहिजे? ग्रेटर देन इक्वल टू का लेस देन इक्वल टू? ए और बी? ग्रेटर देन इक्वल टू का लेस देन इक्वल टू? करेक्ट. 4x + 6 अपॉन x लेस देन इक्वल टू 1. मी काल तुम्हाला कसं सोडवायला सांगितलं होतं याला? टेक द 1 ऑन द लेफ्ट साइड. Do not transfer x on the right side. How would you solve this now? Can this 1 be written as x upon x? Please tell me. Can 1 be written as x upon x? You can also cross multiply, but I'm trying to find a simpler way to do this. वन ला आपण x upon x लिहिलं चालेल का? तुम्हाला सांगा, दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. 4x + 6 - x किती होईल? 4x - x किती होतील? 3x होतील का? आणि +6 आहे तसं. डू यू एग्री विथ दिस स्टेप? द व्हेरी नेक्स्ट स्टेप. डिनॉमिनेटर्स आर सेम. प्लीज कन्फर्म. आता ह्याचा पण सोडवूयात सेम पद्धतीनं. न्यूमरेटर 0 कुठं होतो मला सांगा? न्यूमरेटर 0 कुठल्या x च्या व्हॅल्यूला होतो? आणि डिनॉमिनेटर 0 कुठल्या x च्या व्हॅल्यूला होतो? Numerator will be 0 at x equal to how much? +2 or -2? +2 or -2? Correct. It should be -2. And denominator will be 0 at x equal to 0. So let me plot them. आता प्लॉट करताना do one thing. आता वर जसं 0 प्लॉट केलाय तसंच 0 प्लॉट करा. आणि -1.5 इकडे प्लॉट केलं तर -2 कुठेतरी इकडे पाहिजे ना? Yes or no? लॉजिकली प्लॉट करा, म्हणजे दोन्ही इक्वेशन तुम्हाला सोडवता येईल एका खाली एक. नाउ टेल मी which region? Positive, negative? Tell me. What do you need here? You need negative. Less than equal to 0 म्हणजे you need negative as well as 0 is okay. So tell me in which region? Put x equal to 1 again. X equal to 1 substitute करा. करेक्ट. पॉझिटिव्ह. x equal to 1 सबस्टिट्यूट केलं की पॉझिटिव्ह. मग इकडे काय येईल? बाजूला काय येईल? करेक्ट. निगेटिव्ह and positive. What do we need? What do we need? We need negative. Where is the negative? In the second region. Correct, Arya. Now tell me, in both the figures, असा कुठला रिजन आहे जिथं शेडिंग तुम्हाला डबल दिसतं? म्हणजे वरती पण आहे आणि खालती पण आहे. From your observation, tell me, which is the region where you will find the shading in the above figure as well as in the below figure? Shreya says -infinity to -2. Shreya, tell me, -infinity इकडे आहे. -infinity पासून -2 पर्यंत खाली शेडिंग नाही आहे, वरती आहे. मान्य आहे, वरती आहे, पण खाली कुठे आहे शेडिंग? हे तर लाईन फक्त स्ट्रेट ड्रॉ केले ना मी. कॉमन पाहिजे, म्हणजे वर पण मी शेड केलेलं पाहिजे तेवढा पट्टा आणि खाली पण केलेला पाहिजे. सो विच इज दॅट रिजन? सोपं तुम्हाला सांगतो, 4 पॉइंट हे जे जिथे जिथे तुम्ही 0 काढलेत ना, तिथे तुम्ही ते 4 रिजन मध्ये डिवाइड करा.
हा रिजन घ्या. इथं दोन्हीकडे शेड केले का? इथं शेड केले, खाली शेड केले का? नाही केलं. हा गेला. हे बघा हा पार्ट इथं खाली शेड केले, वर शेड केले का? नाही केलं. हा पार्ट बघा, खाली पण शेड केले आणि वर पण शेड केले. कुठला पार्ट आहे तो? कुठला पार्ट आहे तो? करेक्ट. -2 पासून -1.5. आता शेवटचा प्रश्न पडतो असा की कुणाकोणाला यातलं घेतलं पाहिजे आणि घेतलं नाही पाहिजे. टेल मी. -2 ला घेतलं पाहिजे का? कारण -2 न्यूमरेटर मध्ये आणि इथं ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू 0 आहे. म्हणजे 0 चालतो. 0 चालतो म्हणजे फक्त न्यूमरेटरच्या व्हॅल्यूजच घ्यायचे असतात. मग -2 ला घ्यायचं का घ्यायचं नाही? वी शुड टेक इट और वी शुड लीव इट? टेक और लीव, टी और एल, टेल मी. Correct. What about -1.5? -1.5. For -1.5, look at this above equation. पहिल्या कंडिशन कडे बघा. ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू नाहीये. याचा अर्थ तिथं कुठली एंड व्हॅल्यूज घ्यायची गरज नाहीये. सो -1.5 ला काय करायचं? What should we do to -1.5? Round bracket. We should leave it. That is, we should take a round bracket. Now do you get it? लक्षात येतं सगळ्यांना? How to solve two inequations simultaneously? Got it, all of you? Did you understand it well? Yes? Shall we proceed? If you have understood this, shall we proceed? One more question. One more question. Let us refer our method. आपण आपली मेथड वापरूया. 5x minus 1 to the base किती होतं? 1/3. Please pay attention. Secondly, please pay attention. Log of 5x minus 1 to the base 1/3. पुढे काय होतं? Greater than 0, less than 0. काय होतं बघा? Greater than 0. Okay. Greater than 0. Now please pay attention, everyone. We will have two condition. एक कंडिशन तर आपली स्ट्रेट अवे काय असणार आहे? ज्याचा लॉग घेतलाय तो कधीही निगेटिव्ह असून चालणार नाहीये. सो 5x minus 1 should be greater than 0. Do you all agree with the first condition? Do you all agree with the first condition? Yes, all of you. Now let us proceed further. Now log of 5x minus 1 to the base 1/3. When I say greater than 0, this means that 5x minus 1 greater than 1/3 raised to 0. Have I stated it correctly? बरोबर लिहिले का? 5x minus 1. Very good. Mistake केलेली आहे मी इथं. And what is the mistake? Greater than च्या जागी what we have to write here? Less than. Yes, 1/3 is less than 1. So I should write it as less than. What next now? 1/3 raised to 0 तर हे 1 असणार आहे. So 5x minus 1 less than 1. -1 ला पलीकडे पाठवा. 5x less than 2. x less than 2/5. आता इथं दोन टर्म्स नसल्यामुळे सोपं झालं बघ. एकच टर्म आहे. 5x minus 1 less than 1. -1 ला पलीकडे पाठवलं. हे तुम्ही अगदी सगळ्यात बेसिकच्या वेळेला केलेलं आहे. If I'm not wrong. मग 5x less than 2 म्हणजे x less than 2/5. ह्याचं काय होते बघूया. 5x minus 1 greater than 0 म्हणजे 5x greater than 1 म्हणजे x greater than 1/5. नंबर लाईन बघूयात आपण. आता खरं तर तुम्ही डोकं लावलं तर तुम्हाला एवढं सगळं करायची गरज नाही. x म्हणतो ग्रेटर दॅन 1/5. जर का तुम्हाला थोडं कन्फ्युजन असेल तर आय लेट मी टेल यू. 1/5 is how much? 0.2. 1/5 is 0.2 and 2/5 is how much? 0.4.
So x should be less than 0.4 and x should be greater than 0.2. So isn't it quite logical that x should lie between 0.2 to 0.4, excluding both of them? Manches x should lie between 0.2 म्हणजे 1/5, 0.4 म्हणजे 2/5. Now you can do this by using number line as well. तुम्हाला number line use करायचे तुम्ही number line पण use करा. No doubt in that. Why सृष्टी 0.3 का होणार होते? हो का, आता असं नाही आहे की 0.3 घेतलं पाहिजे. 0.2 आणि 0.4 च्या मध्ये 0.21 पण येतं, 0.2001 पण येतं. देर आर मेनी व्हॅल्यूज. सो लेट अस नॉट प्री डिसाइड की ते 0.3 असेल. ठीक आहे, असं मग चुकून x इक्वल टू 0.3 असा आन्सर लिहू नका, कारण इन्फायनाइट व्हॅल्यूज लाय बिटवीन 0.2 अँड 0.4. डू यू अंडरस्टँड सृष्टी? असं नाही की ते 0.2 नंतर 0.21 मग 0.2001 असे बरेच व्हॅल्यूज असतात. मग ते 0.2 आणि 0.4 च्या मध्ये 0.3 असते असं काही नाही. समजलं सगळ्यांना? समजलंय का? ओके. Please look at the next question. What is the question? Solve the inequality. Is the question visible to all of you? Log of x square to the base 2x plus 3 less than log of 2x plus 3 to the base 2x plus 3. राईट साइडला जे आहे त्याचा आन्सर तर 1 असेल का नाही मला सांगा. log of 2x plus 3 to the base 2x plus 3 किती असणार आहे? सेमच आहे ना? म्हणजे त्याला क्वेश्चन जो विचारायचा होता तो असा होता. log of x square to the base 2x plus 3 greater than 1. greater than साइनच आहे ना तिथं? नाही सॉरी, लेस देन आहे. आता हा तुमचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, log of x square to the base 2x plus 3 less than 1. आता तुम्ही म्हणाल सर ह्याला आपण कसं लिहायचं आता? x square less than 2x plus 3 raised to 1 लिहायचं का x square greater than 2x plus 3 raised to 1 लिहायचं? आम्हाला माहितच नाहीये. बेस जो आहे तो 1 पेक्षा मोठा आहे का 1 पेक्षा लहान आहे असं कोणाला सांगता येतं का? 2x plus 3 हा 1 पेक्षा मोठा आहे का 1 पेक्षा लहान आहे असं कोणाला सांगता येतं का? सांगता येत नाही. ऑब्वियस आहे. So we cannot conclude whether the base is greater than 1 or less than 1. Can we conclude? So we cannot conclude. So what we'll do? We'll solve it in two methods or two steps. In one case, आपण म्हणूयात की बेस हा 2x plus 3 जो आहे तो 1 पेक्षा लहान आहे. 2x plus 3 जो काही बेस आहे इट लाइज बिटवीन 0 to 1. 1 पेक्षा लहान म्हणजे काय? इट लाइज बिटवीन 0 to 1. आणि दुसऱ्या केसमध्ये आपण काय म्हणू? बेस जो 2x plus 3 आहे इट इज ग्रेटर देन 1. ह्याच दोन केसेस होऊ शकतील ना? हे सोडून दुसरं काय होऊ शकेल का मला सांगा? इज देयर एनी अदर केस?
Okay. Now I'll come to the second case later. या केस कडे मी नंतर येतो. पहिली केस बघा. If base is between 0 to 1, म्हणजे 0 less than 2x plus 3 less than 1. अशा वेळेला I am going to teach you some new shortcut. Please pay attention. असा इन इक्वेशन मध्ये x ची रेंज कशी काढायची हे बघा. इथं बघा, हा +3 जो आहे ना, हा मला इथं नको आहे. समजा तुम्हाला मध्ये फक्त x हवा असेल तर तुम्हाला पहिला काय करावं लागेल, 3 सबट्रॅक्ट करावे लागतील. येस ऑर नो? मध्ये फक्त x हवा असेल तर व्हॉट आय विल डू, सगळ्यांमधनं 3 सबट्रॅक्ट करतो. सगळ्यांमधनं 3 सबट्रॅक्ट केलं तर काय फरक पडतं का? बघा इथं, if 3 is less than 7 which is less than 10, if I subtract 3 from all these 3 minus 3 0, 7 minus 3 4, 10 minus 3 7, माझी काय इनइक्वालिटी चुकली का? अगेन 0 is less than 4 less than 7. येस और नो? तिघांना मी 3 न कमी करतोय तर काय फरक पडणार आहे का? इज इट गोइंग टू मेक एनी डिफरन्स? If 3 is less than 7 less than 10, also 0 is less than 4 less than 7. So what does this mean? What does this mean? Why there should be change in sign? There should not be any change. आपण निगेटिव्ह नंबर ने डिवाइड केले का कुठं? Did we divide by a negative number? Tell me. निगेटिव्ह ने डिवाइड किंवा मल्टिप्लाय केले का? We are just subtracting 3 from all the 3 sides. तुम्ही आतापर्यंत 2 साइडचं सोडवलंय ना, हे 3 साइडचं तुम्ही डायरेक्टली पण सोडवू शकता. ठीक आहे? प्लीज पे अटेन्शन व्हॉट आय एम ट्राइंग टू से. हा जो काही तुम्ही पहिली कंडिशन घेतली ना, फर्स्ट कंडिशन तुम्ही काय घेतले? जर का बेस 1 पेक्षा लहान असेल, बेस 1 पेक्षा लहान म्हणजे 0 to 1 मध्ये, येस ऑर नो? हे तरी पडते का? बेस शुड बी लेस देन 1 म्हणजे बेस शुड lie between 0 to 1. All of you. Now if base is lying between 0 to 1, what about x? What about x? So to find the range of x, what I am trying to do is I am subtracting 3 from all the 3 sides. 0 मधनं 3 मायनस केलं, 2x plus 3 मधनं 3 मायनस केलं, 1 मधनं 3 मायनस केलं. आणि हे तुम्ही करू शकताय. यामध्ये तुम्ही कुठलाही रूल व्हायोलेट करत नाहीये. गॉट इट ऑल ऑफ यू? यू कॅन डू दिस. ही करायला तुम्ही परवानगी तुमच्याकडे आहे. So 0 minus 3 is how much? Minus 3. Less than 3 minus 3 cancel. Less than 1 minus 3 is minus 2. Now one thing more you can do is, मला जर फक्त इथे x हवा असेल तर मी सगळीकडे कशाने डिवाइड करू? जर मध्ये मला फक्त x हवा असेल तर मी सगळीकडे कशाने डिवाइड करू? Tell me. I should divide it by 2. So what this will be? Minus 3 by 2 less than x less than minus 1. Minus 3 by 2 less than x less than minus 1. Yes or no? सो ह्या कंडिशनचाच अर्थ आपण आता जरा सिम्प्लिफाय करून काढला तर तो काय काढला? तो म्हणजे x ची व्हॅल्यू कुठून कुठे पाहिजे? -3 by 2 less than x less than -1. इथपर्यंत लक्षात आले का? इथपर्यंत लक्षात आले का? प्लीज टेल मी एवरीवन, इथपर्यंत लक्षात आले का? Now let us come to the question. Log of x square to the base 2x plus 3 less than 1. यामध्ये आमचा बेस जो आहे तो 1 पेक्षा लहान कन्सिडर केलाय ना. What have we considered? Our base is less than 1. So how should I write this equation? X square less than लिहिलं पाहिजे का greater than लिहिलं पाहिजे? Tell me. 2x plus 3 raised to 1 through will, पण x square less than लिहू का greater than? A का B? What should I write? Less than or greater than? When I'm considering my base as less than 1, जर का माझा बेस हा less than 1 असेल, if I'm already saying की माझा बेस हा 1 पेक्षा लहान आहे, ह्याचा अर्थ what should I do here? Tell me. Obvious आहे, greater than चालणार नाही, less than च्या जागी greater than. We have to change the sign. Do you get this? Do you get this? We are doing the first case.
First case is what? The base is less than 1. तेवढ्यासाठी आपण सोडवतोय. Are you understanding this? First case काय आपली? Base is less than 1. Second case कडे अजून यायचंय. First case मध्ये we have considered our base less than 1 म्हणजे 0 to 1 निगेटिव्ह होऊन चालत. मग बेस लेस देन 1 म्हणजे एक्स कुठं आला पाहिजे? एवढ्या इंटरवल मध्ये आला पाहिजे. इथं आपण थांबून आपला सॉल्युशन सुरू केलं. हा आपला सॉल्युशन सुरू झाला. सॉल्युशन सुरू झालं जेव्हा बेस लेस देन 1 कन्सिडर केले मी, तेव्हा एक्स स्क्वेअर आहे तसं लिहून घेतला. हे आपण चेंज केलं आणि 2x + 3 आपण राईट साइडला लिहून घेतला. डू यू हॅव एनी इश्यू? डू यू हॅव एनी इश्यू? ही एक कंडिशन झाली. अजून एक कंडिशन काय असते? लॉग ज्याचा घेतोय तो निगेटिव्ह होऊन चालणार आहे का? ज्याचा लॉग घेतोय तो निगेटिव्ह होऊन चालणार आहे का? बरोबर. कोणाचा लॉग घेतलाय आपण? एक्स स्क्वेअरचा लॉग घेतलाय. मला सांगा एक्स स्क्वेअर कधी सुद्धा कुठल्या पण एक्सच्या व्हॅल्यूला निगेटिव्ह होणार आहे का? मला सांगा. एक्स स्क्वेअर कुठल्या पण एक्सच्या व्हॅल्यूला निगेटिव्ह होणार आहे का? फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्स स्क्वेअर हा निगेटिव्ह होईल का? फॉर एनी रियल व्हॅल्यू ऑफ एक्स विल एक्स स्क्वेअर बी निगेटिव्ह? कुठलं पण घ्या, काही हरकत नाही. टेक एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स स्क्वेअर नेहमीच कुठल्या पण नंबरचा स्क्वेअर किंवा कुठल्या पण व्हॅल्यूचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो की नाही? मला सांगा. मग ती कंडिशनची तर काळजी करायची काय गरज आहे का? लॉग ज्याचा घेतोय तो निगेटिव्ह नसला पाहिजे, या कंडिशनची इथं काय काळजी करायची गरज आहे? सो लेट अस नॉट कन्सिडर इट बिकॉज ऑलवेज इट इज गोइंग टू बी पॉझिटिव्ह. काय विचारच करायला नको. बरोबर ना? समजते का? समजत नाहीये. नेहमी आपण काय करतो? आपण दोन कंडिशन मांडतो. एक म्हणजे लॉग टू एक्सपोनेन्शियलची कंडिशन जी आपण इथं मांडलेली आहे, आणि दुसरं म्हणजे ज्याचा लॉग घेतलाय दॅट शुड बी ग्रेटर देन 0. बरोबर. म्हणजे एक्स स्क्वेअर. असे दोन कंडिशन मांडत होतो. डू यू ऑल अग्री? डू यू ऑल अग्री? Now this condition is of no use. Why is it of no use? Because ह्याचा आन्सरच काय असेल? You can take any value of x. म्हणजे ह्याचं जर रिजन शेड केलं तर नंबर लाईन सगळी शेड होईल ना? सगळं शेड होणार का नाही? मला सांगा. कुठली पण व्हॅल्यू चालते. म्हणजे ह्याला लिहून काय अर्थच नाही. म्हणजे हे सगळं एक्स ज्याचा लॉग घेतलाय त्याच्याकडनं काही रिस्ट्रिक्शनच नाहीये, कारण तो एक्स स्क्वेअर असल्यामुळे इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. डू यू गेट दिस? येस, डू यू गेट दिस? नाउ प्लीज पे अटेन्शन. लॉगरिथमिक टू एक्सपोनेन्शियलचं सोडूयात आपण. लेट अस सॉल्व दिस. एक्स स्क्वेअर ग्रेटर देन 2x + 3 हे तुम्हाला सगळ्यांना आलं पाहिजे. एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 ग्रेटर देन 0 क्वाड्रॅटिक सोडवायला शिकलेला आहात. दिस इज गोइंग टू बी x मायनस 3 इंटू x + 1 ग्रेटर देन 0. हा 0 कुठं होतो? x = 3 ला. हा 0 कुठं होतो? x = -1 ला. स्टेप नंबर 2, प्लॉट द पॉइंट्स. हा -1 आणि 3 कुठल्या पण रिजनची व्हॅल्यू घ्या आणि कुठं कुठं काय काय मला सांग. 4 घ्या and tell me what happens. Positive, negative, positive. समजलं सगळ्यांना? हे स्टेप समजले का? मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना यायला पाहिजे आता. बरं, क्वेश्चन मध्ये रिक्वायरमेंट काय? व्हॉट इज द रिक्वायरमेंट इन द क्वेश्चन? व्हॉट इज द रिक्वायरमेंट इन द क्वेश्चन? Greater than 0. So what does this mean? Positive. In which region do you find it positive? In which region do you find it positive? First and
थर्ड. सो प्लीज पे अटेन्शन. आता पूर्णपणे लक्ष द्यायचं. नाव यू विल अंडरस्टँड. तुम्हाला भरपूर क्लॅरिटी मिळेल. लेट मी टेल यू, प्लीज पे अटेन्शन. आय विल ड्रॉ द फर्स्ट वन पहिला. हे -3/2 टू -1 जे आहे, -3/2 म्हणजे -1.5. हे बघा, हे -1.5 पासन -1. पहिली कंडिशन काय म्हणते? इट शुड लाय बिटवीन -1.5 टू -1. हे शेड केलं. दुसरी कंडिशन काय आहे? -1 आणि 3. कुठल्या फर्स्ट आणि थर्ड रिजन म्हणताय ना, म्हणजे 3च्या राईटला शेड करायचं आणि -1च्या लेफ्टला सगळं शेड करायचं. आणि तिसरी कंडिशन जी आपण लिहिलेली नाहीये, दॅट इज ज्याचा लॉग घेतोय तो नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे. त्याचं कंडिशन काय आली होती? कुठले पण एक्स चालतं ना, म्हणजे सगळं शेड करू का? सगळं शेड करू दे का? शॅल शेड ऑल द नंबर लाईन. नाउ यू माइट बी अंडरस्टँडिंग की अशा क्वेश्चन्सला 2 कंडिशन नाही आहेत, 3 कंडिशन आहेत. कंडिशन 1, कंडिशन 2 अँड कंडिशन 3. 2 कंडिशन तर बेसिक असतातच. कुठल्या पण लॉगच्या क्वेश्चन मध्ये 2 कंडिशन असतातच. एक कंडिशन का वाढली? कारण आपल्याला बेस जो आहे तो 1 पेक्षा लहान आहे का मोठा आहे माहित नाहीये, म्हणून आपण अजून एक कंडिशन ऍड केली. लेट अस कन्सिडर द फर्स्ट कंडिशन जिथं बेस हा 1 पेक्षा लहान आहे. नाउ डू यू गेट वाय यू गेट द 3 कंडिशन्स? 3 कंडिशन का आले लक्षात आलं का? 2 तर आपल्या नेहमीच्याच आहेत. 2 काय आहेत? एक आहे लॉग टू एक्सपोनेन्शियल वाली कंडिशन जी इथं लिहिलेली आहे. दुसरा आहे ज्याचा लॉग घेतलाय तो पॉझिटिव्ह पाहिजे, जे इकडे लिहिलेलं आहे. पण ही कंडिशन एक्स्ट्रा आली. ही कंडिशन कुठनं आली? वेर डिड दिस कम फ्रॉम? द फर्स्ट कंडिशन जिथं आपणच कन्सिडर केलंय लेट द बेस बी बिटवीन 0 to 1. बरोबर आहे का नाही मला सांगा? सो हाऊ मेनी कंडिशन्स डू यू हॅव नाउ? हाऊ मेनी कंडिशन्स डू यू हॅव? टेल मी. किती कंडिशन्स आहेत सॉल्व्ह करायला तुमच्याकडे? एव्हरीवन. नाव तुम्हाला काय सांगायचंय? तिन्ही कंडिशनचं मी तुम्हाला शेड करून दाखवलंय. टेल मी द कॉमन रिजन अमंग ऑल द 3 कंडिशन्स. तिन्ही कंडिशन मधलं कॉमन रिजन सांगा. विचार करून सांगा. It should be shaded in all the 3 parts. It should be shaded in all the 3 parts. सगळ्या पार्ट्स मध्ये ते शेड केलेलं पाहिजे. करेक्ट. The answer is -1.5 to -1. बरं, काय दोघांना घ्यायचं नाहीये, काय करायचं बघा, सांगा तसं करूया. घ्यायचं का घ्यायचं नाहीये? We should not take. So round bracket. Do you understand this? Do you understand the solution? लक्षात आलंय तुम्हाला? आता तुम्हाला वाटत असेल की हा क्वेश्चन कंप्लीट झाला. येस, देर इज नो इक्वल टू साइन म्हणून आपल्याला दोघांनाही सोडावं लागेल. वी शुड टेक राउंड ब्रॅकेट. नाउ डू यू थिंक द सॉल्युशन इज कंप्लीट? डू यू थिंक द सॉल्युशन इज कंप्लीट? हा, आपण अर्धा सॉल्युशन सोडवला. वी हॅव टेकन जस्ट 1 पार्ट ऑफ इट. एक पार्ट सोडवल्यानंतर व्हॉट डिड वी अंडरस्टँड? दॅट द आन्सर शुड लाय बिटवीन -1.5 टू -1. बरोबर. सो फर्स्ट कंडिशन जिथं बेस आपण कन्सिडर केला होता 1 पेक्षा लहान, in that case our answer is -1.5 to -1. दूसरी कंडिशन काय? बेस शुड बी व्हाट? फर्स्ट कंडिशन was base less than 1. Second condition, base should be what? From first condition I'll write the answer here. First condition मधनं आपला आन्सर काय आले? -1.5 म्हणजे -3/2 पासून -1. हे फक्त मार्क करून ठेवूया, हे नंतर लागणार आपल्याला. आता सेकंड कंडिशन काय? सेकंड कंडिशन काय आपली?
व्हॉट इज द सेकंड कंडिशन? जो काही बेस आहे दॅट इज ग्रेटर देन 1. डू यू गेट दिस? एकदा बेस घेतला आपण लेस देन 1, एकदा आता बेस घेतोय ग्रेटर देन 1. नाउ टेल मी वन थिंग, लॉगच्या बेसिकली दोन कंडिशन मिनिमम तर असतातच. पहिली कंडिशन काय असते? ज्याचा तुम्ही लॉग घेतलाय तो ग्रेटर देन 0 हवा. आणि अजून एक कंडिशन काय असते? लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल 1. आता इकडे काय लिहू दे सांगा मला? एक्स स्क्वेअर 2x + 3 रेज टू 1. आता या बॉक्स मध्ये काय टाकू दे? कन्सिडरिंग दॅट माय कंडिशन, सेकंड कंडिशन सेज द बेस इज ग्रेटर देन 1. जर बेस हा 1 पेक्षा जास्त असेल तर ह्याचं लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल करत असताना व्हॉट शुड आय राईट हियर? टेल मी. ग्रेटर देन का लेस देन? व्हॉट शुड आय राईट हियर? We'll keep it same or we'll change it? We'll keep it same. Correct. बेस हा 1 पेक्षा जास्त आहे ना, मग लेस देन आहे तसं कंटिन्यू करूया. डू यू गेट दिस नाव? लक्षात येते का सगळ्यांना? समजतंय का? किती कंडिशन आले बघा. सेकंड कंडिशन मधनं किती आले? 1, 2 and 3. परत 3 आले. परत हे 3 घेऊन सोडूया. विल स्टार्ट विथ द फर्स्ट वन. 2x + 3 ग्रेटर देन 1. म्हणजे 2x ग्रेटर देन 1 - 3. म्हणजे 2x ग्रेटर देन -2. दोन्हीकडे 2 ने डिवाइड करा. म्हणजे x ग्रेटर देन -1. हे समजलं का? कंडिशन नंबर 1 समजलं का? सेकंड फेज मधला पहिल्या कंडिशनचं उत्तर समजलं का? पहिल्या रिस्ट्रिक्शनचं उत्तर लक्षात आलं सगळ्यांना? इन द सेकंड केस एक्स स्क्वेअर ग्रेटर देन 0 म्हणजे एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स स्क्वेअर ग्रेटर देन 0 म्हणजे एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. येस ऑर नो? प्लीज टेल मी. Yes. And in the third phase, x square less than 2x + 3 म्हणजे x square - 2x - 3 less than 0. म्हणजे परत तेच x - 3 × x + 1 less than 0. मग आपण इथे नंबर लाईन ड्रॉ करू. रादर इकडे काढूया त्याची नंबर लाईन. तिघांची या पॅसेज मध्ये काढूया. तिघांची नंबर लाईन या पॅसेज मध्ये काढूया. लेट अस कंप्लीट द थर्ड वन. हा कुठं 0 होतो? 3 ला. हा कुठं 0 होतो? -1 ला. करेक्ट. मग मी -1 आणि 3 प्लॉट करतो. काय काय मला सांगा आता? कुठल्या रिजन मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असणार आहे ते? आपल्याला लेस देन 0 पाहिजे. आपल्याला लेस देन 0 पाहिजे. या तिघांमधला कुठला शेड करू तुम्हीच मला सांगा. विच रिजन शुड आय शेड? विच रिजन शुड आय शेड? मला लेस देन 0 हवा. एव्हरीवन टेल मी. निगेटिव्ह वाला रिजन म्हणजे कुठला येतो? लेस देन 0 म्हणजे निगेटिव्ह. निगेटिव्ह वाला रिजन म्हणजे कुठला येतो? प्लीज रिप्लाय एव्हरीवन. निगेटिव्ह वाला रिजन म्हणजे कुठला येतो? ऑल ऑफ यू हॅव टू रिप्लाय. साहिल, निगेटिव्ह वाला कुठला येतो? x = 4 टाकलं तर पॉझिटिव्ह येतं. म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. करेक्ट. मग मी कुठला शेड करू दे? मधला शेड करून घेतो मी. तिसऱ्या कंडिशन मधनं हा शेड झाला. दुसरी कंडिशन जी आहे एक्स स्क्वेअर ग्रेटर देन 0 एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे मी सगळं शेड केलं पाहिजे ना? व्हॉट शुड आय डू हियर? सगळं शेड केलं पाहिजे. येस ऑर नो? आय शुड शेड ऑल द पार्ट. आणि पहिली कंडिशन काय होते? एक्स ग्रेटर देन -1. -1 ला बरोबर इकडे लिहून घ्या बरं का. हे लिहित असताना तुम्ही -1 चुकून पण इकडे असं लिहू नका. त्याला काय अर्थ राहत नाही. बाकीचे पण इन इक्वेशन मध्ये तुम्ही कसं लिहिलंय बघा. -1 इथं लिहून घेतलं. एक्स ग्रेटर देन -1. ग्रेटर देन म्हणजे राईट साईड ना. पुढे थांबणार नाही. हे इन्फिनिटी पर्यंत जाणार. नाव टेल मी द कॉमन पार्ट. नाव टेल मी द कॉमन पार्ट. बघितल्यानंतर व्हॉट डू यू फाइंड व्हॉट इज द कॉमन पार्ट?
Yes, tell me. करेक्ट. -1 पासून 3 म्हणजे दुसऱ्यातनं उत्तर किती आले? -1 to 3. सो पहिल्या कंडिशन मधनं उत्तर आलं -3/2 to -1 आणि दुसऱ्या कंडिशन मधनं उत्तर आलं -1 to 3. नाउ द फायनल स्टेप. is the final answer. Please pay attention. ते झाले का? -3/2 to -1. त्यांचं आन्सर ते झाले का? -3/2 to -1 and -1 to 3. हेच दोन आन्सर झालेत का त्यांचे? फ्रॉम फर्स्ट कंडिशन अँड सेकंड कंडिशन. -3/2 to -1 and -1 to 3. एवढंच की त्यांचं लास्टला आन्सर लिहिताना प्रिंटिंग मिस्टेक झाले. -3/2 to -1 and -1 to 3 असं लिहिलं पाहिजे. हे झाले का उत्तर आपलं? तुषार यामध्ये ट्रिक अशी आहे की तुम्हाला यातनं एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे की तुम्हाला मी जे काही नंबर लाईन ड्रॉ केलेत ना आणि जे तुम्हाला मी कॉमन रिजन सांगतोय ते अगदीच बेसिक स्टेप झाली. तुम्हाला बघितल्या ओळखता आलं पाहिजे की व्हॉट इज द आन्सर. ठीक आहे. सो त्याच्यासाठी इफ यू डू प्रॅक्टिस तुम्हाला हे डायरेक्ट आन्सर काढता येईल. पण आपले आन्सर मॅच होतात का? टेल मी. -3/2 to -1 and -1 to 3. So -3/2 to -1 and -1 to 3. Are you getting my point? समजते सगळ्यांना? Fine, please pay attention. One more question I would want to take here. We'll solve few questions from the exercise. Log under root log of 4 to the base 0.5 it's a square. Please pay attention. Under root log of 4 to the base 0.5 it's a square. तो स्क्वेअर फक्त त्यांनी आत लिहिलाय, मी ब्रॅकेट स्क्वेअर दाखवतोय. वन अँड द सेम. लॉगचा स्क्वेअर करायचा असेल तर यू कॅन राईट इट दिस वे ऑल्सो, or you can write it this way also. Log of 4 to the base 0.5 brackets. ठीक आहे. Now first of all everyone tell me square and square root काय होणार आहे? बाहेरचा ब्रॅकेट बाहेर स्क्वेअर आणि बाहेर स्क्वेअर रूट काय होणार मला सांग. स्क्वेअर and square root what will happen?
It will get cancelled. So will this be log 4 to the base 0.5? Yes or no? Yes or no? Log 4 to the base 0.5. Do you all understand this? Okay. Now tell me next thing. 0.5 जे आहे ते 5/10 म्हणजेच 1/2 असतं आणि 4 जे आहे ते 2 स्क्वेअर आहे. 4 म्हणजे आहे 2 स्क्वेअर आणि 1/2 म्हणजे 2 raised to -1. Shall I write 1/2 as 2 raised to -1? Shall I write 1/2 as 2 raised to -1? Please tell me. Now you can tell me the final answer directly. एक शॉर्टकट तुम्हाला मी मागे शिकवले. याचा फायनल आन्सर तुम्ही डायरेक्टली मला सांगू शकता. किंवा तुम्ही चेंज ऑफ बेस थेरम पण सोडवू शकता. चेंज ऑफ बेस थेरम कसं सोडवणार? करेक्ट आर्या. log of 2 square to the base 2 raised to -1 म्हणजे log 2 square upon log 2 raised to -1. दोघांना पाहिजे तो बेस तुम्ही देऊ शकता आणि ऑब्वियस आहे की दोघांना तुम्ही बेस 2 देणार. मग न्यूमरेटरचं उत्तर 2 येईल, डिनॉमिनेटरचं उत्तर -1 येईल. हे मी तुम्हाला डायरेक्टली शॉर्टकट नाही शिकवलं होतं. दोघांचे पॉवर्स डिवाइड करायचे. 2/-1 म्हणजे किती होईल ते? -2. बरोबर ना? Now tell me, are you finding such kind of questions easy now? आता सोपं चाललंय का लॉगॅरिथमिक? अजून एक करूयात का? अजून एक क्वेश्चन करूयात? Shall we solve one more? हा वाला बघा, 19th वाला बघा. Log of 4 to the base 3 into log of 5 to the base 4 into log of 6 to the base 5 into log of 7 to the base 6 into log of 8 to the base 7 into log of 9 to the base 8. तुम्ही मला जर एवढा मोठा क्वेश्चन आहे, 4 to the base 3 ला आपण log 4 upon log 3 लिहू शकतो का? log of 5 to the base 4 ला आपण log 5 upon log 4 लिहू शकतो का? log of 6 to the base 5 ला मी log 6 upon log 5 लिहू शकतो का? log of 7 to the base 6 ला log 7 upon log 6. पटते का नाही? log of 8 to the base 7 ला log 8 upon log 7. And finally, log of 9 to the base 8 is log 9 upon log 8. And what is the liberty here? आपण पाहिजे तो बेस वर खाली सेम द्यायचा. ठीक आहे, मी वर खाली तर a दिला, इकडे पण a दिला. कोण अडवणार आहे मला? मला वर खाली सेम द्यायचा आहे. बरोबर ना? Am I violating any rules? मी सगळ्यांना बेस a देतो. What will happen? Tell me. Log 4 to the base a, log 4 to the base a cancel. Log 5 to the base a, log 5 to the base a cancel. Log 6 to the base a, log 6 to the base a cancel. Log 7 to the base a, log 7 to the base a cancel. Log 8 to the base a, log 8 to the base a cancel. काय काय राहिलं मला सांगा? वरती राहिलं log 9 to the base a आणि खाली राहिलं log 3 to the base a. म्हणजेच log 9 to the base 3. Do you all agree with me? Tell me the answer. 1, 2, 3, 4. Tell me the answer. I'll give you last chance.
थिंक अबाउट युअर आन्सर वन्स अगेन. 3 येते का 2 येतं मला सांगा. 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर असतो. 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर असतो. नाव टेल मी व्हॉट इज द आन्सर. बऱ्याच जणांनी 3 उत्तर दिलंय. नाव टेल मी व्हॉट इज द आन्सर. समजतंय का? आर यू गेटिंग इट? डू वन थिंग टुडे. आज एक काम करा. सॉल्व फर्स्ट 20 क्वेश्चन्स फॉर होमवर्क. पहिले 20 क्वेश्चन होमवर्क साठी करा. एक्सरसाइज 1 चे मॉड्यूल मधले एक्सरसाइज 1 चे सॉल्व 20 क्वेश्चन्स फॉर होमवर्क. ठीक आहे. समजतंय का? सॉल्व फर्स्ट 20 क्वेश्चन्स फॉर होमवर्क. 20 सॉल्व करा. विल डिस्कस अबाउट देम टुमॉरो. ठीक है.